सुप्रसिद्ध राजज्योतिष यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन, सत्संग आणि साधना. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू बालकोटी. गणपती बाप्पा मोरया. श्री सच्चिदानंद सद्गुरू श्री साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. आज आपल्या सत्संगामध्ये मुद्गल ऋषी आणि बाप्पाची भेट झाली आणि बाप्पाची भेट झाल्यानंतर आज मुद्गल ऋषी एक आत्मविश्वासाने तर पुढे चाललेलेच आहेत, पण त्याच्याबरोबर आनंदी पण आहेत. आणि बाप्पा आज खूप लगबगीमध्ये आहेत आणि बाप्पा त्यांना म्हणतात की मुद्गला, आता ह्या कलांवरती अजून बोलण्यापेक्षा यातल्या 2 कलांवरती आपल्याला प्रत्यक्ष बोलायचं आहे. बाप्पा, कुठल्या कलेबद्दल आज आपल्याला प्रत्यक्ष बोलायचं आहे? अरे प्रत्यक्ष बोलायचं आहे ते म्हणजे वाचासिद्धीबद्दल. आज तुला वाचासिद्धी ही जी माझी कला आहे ती वाचासिद्धी तुला द्यायची आहे. अरे वा बाप्पा, वाचासिद्धी तुम्ही मला देणार आहे म्हणजे आता मी बोललेलं खरं होणार आहे? हो मुद्गला, तू जे बोलशील ना ते खरं होणार आहे. आणि त्याचबरोबर दुसऱ्या अर्थाने हे बघ की जे काही होणार आहे ना तेच तुझ्याच्यानी बोललं जाणार आहे. त्यावेळेला मुद्गल ऋषी संभ्रमामध्ये पडले. म्हणले, बाप्पा पहिल्या वेळेला पण तुम्ही मला असंच बोललेले होते, आत्ता पण तुम्ही मला असंच बोलतायत. अरे मुद्गला, याच्यामध्ये तू हे लक्षात घ्यायला पाहिजे की आता याच्या पुढे तू वायफळ बडबड करू शकणार नाही, वायफळ तू काही बोलू शकणार नाही. तू तेच बोलणार आहेस जे खरं होणार आहे, किंबहुना तुझ्या तोंडून तेच बाहेर पडणार आहे जे पुढे भविष्यामध्ये खरं होणार आहे किंवा वर्तमानामध्ये खरं होणार आहे. बाप्पा, मग आता मला काहीतरी काळजी घ्यायला पाहिजे ना? काळजी नाही घ्यायला पाहिजे, तुला पहिले ही सिद्धी शिकून घ्यायला पाहिजे, याच्याबद्दल माहिती घ्यायला पाहिजे. तर आता मला पहिले सांग की सिद्धींबद्दल तुला काय माहिती आहे? सिद्धी म्हणजे तुला काय माहिती आहे? त्यावेळेला पुन्हा आता तोच प्रश्न आला की पुन्हा ज्ञानाच्या महासागरापुढे ज्ञानाचं जरा काय उत्तर देणार. परंतु मुद्गल ऋषींनी आता माघार घेतली नाही. मुद्गल ऋषी म्हणले, बाप्पा मला माहिती आहेत की सिद्धी हातामध्ये असायला पाहिजेत आणि सिद्धी हातामध्ये असलं म्हणजे असं की बस त्याला चमत्कार म्हणू शकतो. मनामध्ये आपण जे इच्छा व्यक्त करू त्याप्रमाणे होऊ शकतं आणि तसं घडणं, आपोआप तसं होणं म्हणजे सिद्धी. म्हणजे एखाद्या गोष्टी करता आपण प्रयत्न न करता सुद्धा, एखाद्या गोष्टीमध्ये आपण काही कर्म न करता सुद्धा ती गोष्ट घडणं म्हणजे बाप्पा सिद्धी का? बाप्पा म्हणले, मुद्गला तुझ्यामध्ये अजून चिंतनाची आवश्यकता आहे. मी तुला आता याच्यामध्ये तुझे सांगितलेल्या प्रश्नांची उत्तरं बरोबर आहेत का चूक आहेत हे सांगण्यामध्ये वेळ घालवणार नाही. मी तुला आता अचूक उत्तर देतो. अचूक उत्तरामध्ये असं आहे की सिद्धी किती प्रकारची आहे ती तू मला सांग. त्याच्या वेळेला मुद्गल ऋषी म्हणले की सिद्धीमध्ये बाप्पा 8 सिद्धी मला माहिती आहेत की 8 प्रकारच्या सिद्धी आहेत. कुठल्या रे मुद्गला, तुला माहिती आहे का? म्हणले, अणिमा, गरिमा, लघिमा, महिमा, ईशित्व, वशित्व, प्राप्ती, प्राकाम्या. बस देवा, ह्या 8 सिद्धी आहेत आणि 8च्या 8 मला माहिती आहेत. मला बाप्पा त्याचे अर्थ पण माहिती आहेत. म्हणले, मुद्गला शांत राहा, तुला माहिती आहे तेवढं पुष्कळ आहे, मी सांगतोय ते माहिती करून घे. आज मी खूप प्रसन्न अंतःकरणाने तुला ही कला देतोय, तुला वाचासिद्धी देतोय आणि वाचासिद्धी प्राप्त करून झाल्यानंतर प्रत्येक मानवामध्ये ही ऑलरेडी मी दिलेली आहे. वाचा आपल्याला प्रत्येकाला दिलेली आहे, फक्त त्याची सिद्धी तुम्हाला करून घ्यायची आहे. ती सिद्धी तुम्ही करून घेतली तर ही कला तुमच्यामध्ये लगेच उतरू शकते आणि अगदी सहजगत्या असे हातोहात तू ती लोकांपर्यंत द्यायला पाहिजे, सगळ्यांपर्यंत पोचवायला पाहिजे. माझा प्रसाद जसा असा हातात हातात प्रत्येकाला वाटतो ना, तर ही सिद्धी आता प्रत्येकाच्या वाचेवरती तुला द्यायची, प्रत्येकाच्या वाचेवरती ही सिद्धी तुला ठेवायची आणि प्रत्येकाची वाचा सिद्धी साध्य झाली पाहिजे, प्रत्येकाला ही कला साध्य व्हायला पाहिजे. तर मुद्गला ऐक, एकूण ज्या सिद्धी आहेत त्या 23 प्रकारच्या आहेत. पप्पा 23 प्रकारच्या सिद्धी आहे? हो मुद्गला, तू ज्या मला 8 सिद्धी सांगितल्यास ना, या 8 सिद्ध्या सुद्धा त्या 23 मधलाच भाग आहे. या ज्या 8 सिद्धी आहेत या 8 सिद्धींना आपण पूर्णपणे सात्विक असं सिद्धी म्हणू. या सगळ्या सात्विक सिद्धी आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त राजस सिद्धी आहेत. या राजस सिद्धी किती आहेत माहिती आहे का मुद्गला? नाही दप्पा, या 10 आहेत. 10 ज्या पूर्णपणे राजस सिद्धी आहेत आणि मग 10 आणि 8 18 झाल्या. 18 झाल्यानंतर 5 या तामस सिद्धी आहेत. या तामस सिद्धी मिळून 5 झाल्या. काल तू मला जे रजोतम सत्व सांगत होतास ना, त्या रजोतम सत्वमधल्याच या तुला सांगतोय. या सत्वमधल्या, या राजसमधल्या आणि या तमोमधल्या मिळून एकूण 23 प्रकारच्या सिद्धी आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 24वी सिद्धी आहे. बाप्पा, मग ती वाचा सिद्धी का? नाही रे वेड्या, वाचा सिद्धी तर या 23 मध्येच आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त 24वी सिद्धी येते आणि जी 24वी सिद्धी येते ती सर्वात महत्त्वाची की ज्याच्याने माणसाला मोक्ष प्राप्त होतो, तिला महासिद्धी असं म्हणतात.
मग या 23 सिद्धी प्राप्त झाल्यानंतर मनुष्य हा प्रयत्न करू शकतो की त्याला मोक्षाची प्राप्ती होईल आणि तो 24वी सिद्धी प्राप्त करू शकतो. ही प्रत्येकाला होतेच असं नाही, परंतु मी प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे. प्रत्येकाला अनन्य भक्ती माझ्या ठिकाणी करणाऱ्यावर मी प्रेम करतो आणि त्या प्रेमाने, विश्वासाने, आतापर्यंत मी तुला सांगितलेल्या सगळ्या गुणांनी मी मानवाला संपन्न करतो आणि मग संपन्न करत असताना एक 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 त्याला सिद्धी देत जातो. आणि मुद्गला या सगळ्या सिद्धी जर प्राप्त करायच्या असतील, अगदी 24च्या 24 सिद्धी किंवा 23 सिद्धी जरी प्राप्त करायची असेल तरी या सर्वाची सुरुवात वाचा सिद्धीपासून होते. तुझ्याकडे वाचा सिद्धी असली तरच या गोष्टी तुला प्राप्त होऊ शकतात. बाप्पा मग ही वाचा सिद्धी मला आता आणण्याकरता मला सांगा पहिले काय करायला पाहिजे. आता तर मी शिकलेलो आहे की मला माहिती झालं आहे की 23 प्रकारच्या सिद्धी आहेत. 24वी सिद्धी ही आहे की जी पूर्णपणे प्राप्त करून घेतल्यानंतर, 23 सिद्धी प्राप्त करून झाल्यानंतर मोक्षसुद्धा प्राप्त करून घेऊ शकतो. तर मग 24वी जाऊ दे, पण 23 प्राप्त करण्याकरता वाचा सिद्धी आहे. मग मला पहिले सांगा की वाचा सिद्धी कशी प्राप्त होईल. त्याच्या वेळेला बाप्पा म्हणला की बघ, मी तुला पहिलंच सांगितलेलं होतं की आता ह्याच्या पुढे तू तेच बोलणार आहेस जे खरं होणार आहे. किंबहुना जे खरं आहे तेच तुझ्याकडनं बोललं जाईल, म्हणजे की तुला बोललेली प्रत्येक गोष्ट सत्य होईल, त्याचा अनुभव लोकांना येईल आणि यालाच वाचा सिद्धी असं म्हणतात. मग ही वाचा सिद्धी होत असताना सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की वायफळ बोलणं कमी झालं पाहिजे. खूप कमी बोलावं आणि सिद्धीचा वापर हा आवश्यकतेनुसार करावा. किंबहुना तो आयुष्यामध्ये करावाच नाही. फक्त ते आपल्याकडे आहेत, ती कला आपण जाणून घ्यावी आणि ती कला आपण शिकावी. त्या कला इतक्या सुंदर आहेत की त्या कलांवरती या सिद्धी आपोआप येतात आणि त्या वापरायची गरज लागणार नाही. जे तू म्हणलास ना की चमत्कार होतात, काम न करता म्हणजे कर्म न करता सुद्धा प्रत्येक गोष्ट घडते, अरे त्याच्याकरता या सिद्धींची काही गरज नाही. माझ्या कलाच पुष्कळ आहेत आणि मानवाला मला कला संपन्न करायचं आहे. मला कुठेही त्याला हे शिकवायचं नाही आहे की तू कुठे काहीतरी चमत्कार कर, तू कुठे काहीतरी जादू कर. मला त्याला विज्ञान शिकवायचं आहे, मला त्याला ज्ञान द्यायचं आहे. ते ज्ञान इतकं भक्कम पाहिजे ना की त्याला विज्ञानसुद्धा कळायला पाहिजे. ते ज्ञान इतकं भक्कम पाहिजे की त्याला कर्म पण कळायला पाहिजे आणि असं अचूक कर्म त्यांनी करायला पाहिजे ना की त्याच्या एका कर्मामुळे 100 लोकांचं काम आपोआप व्हायला पाहिजे. त्यांच्याकरता तो चमत्कार असेल, परंतु करणाऱ्या माणसाकरता ती फक्त एक कला असेल आणि ही कला म्हणजेच वाचा सिद्धी आहे आणि ही प्राप्त व्हायला पाहिजे. ह्या जर कला तुला प्राप्त झाल्या ना तर वाचा सिद्धीमध्ये वेगळी वेळ घालवण्याची आवश्यकताच नाही, ते आपोआप तुझ्याकडनं होणार आहे. या कलामधनंच या सगळ्या 23च्या 23 प्रकारच्या सिद्धी तुला प्राप्त होणार आहेत. तुला थोडंसं हे अतिशयोक्ती वाटेल, परंतु याच्यावरती तू पूर्णपणे विश्वास ठेव आणि पूर्णपणे विश्वास ठेवून तू पुढे चाल. मग त्याच्यामध्ये बाप्पा त्यांना अनेक उत्तम प्रकारच्या प्रत्येक घटना आणि प्रत्येक प्रसंग सांगत होता आणि त्या प्रसंगानुसार याच्यामधली एक 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 सिद्धी सांगत होता. मग कधी अनिमा सांगत होता, कधी गरिमा सांगत होता, कधी लघिमा सांगत होता, कधी महिमा सांगत होता. मग ईशित्व, वशित्व, प्राप्ती, प्राकाम्या असं सगळं एक 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 मुद्गल ऋषींना तो समजावून सांगत होता. परंतु मेन ओढा त्याचा ह्याच ठिकाणी होता की तुला वाचा सिद्धी कशी प्राप्त होईल आणि वाचा सिद्धी प्राप्त होण्याकरता तुझ्याकरता ही कला तुला अवगत करून घेण्याकरता तुला सिद्ध व्हावं लागेल. मग तुला सिद्ध होण्याकरता काय करावं लागेल हा सर्वात मोठा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवला. मग सिद्ध होण्याकरता सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुला प्रचंड विचारशक्ती तुझी वाढायला पाहिजे. तुझ्यामध्ये प्रचंड विचार करण्याची क्षमता यायला पाहिजे आणि कुठलाही विचार तुझ्या स्वतःपुरता मर्यादित नसला पाहिजे. तो सगळ्यांकरता असायला पाहिजे, तो समाजाकरता असायला पाहिजे, तो लोकांकरता असायला पाहिजे, तो संपूर्ण जनसमुदायाकरता असायला पाहिजे. आणि मग त्या गोष्टींचा त्या सगळ्यांरूपे विचार करून तुझ्या तोंडून जे वाक्य बाहेर पडणार आहे ते ब्रह्मवाक्य आहे. बघ आता ब्रह्मवाक्य म्हणजेच वाचा सिद्धी आहे. कारण ब्रह्मने ज्या ज्याप्रमाणे त्याच्या मनामध्ये योजना आखल्या त्याप्रमाणे पूर्णपणे हे जग बनत गेलं आणि हे जग बनल्यानंतर हे विश्व त्याप्रमाणे बनलेलं आहे. याची व्यापकता प्रचंड वाढते, पण ती प्रचंड वाढली तरी एकमेकाशी कुठेही मॅच होत नाही. मी प्रत्येक गोष्टीमध्ये तुला समजावून सांगितलेलं आहे. मग हे सगळं समजावून सांगत असताना बाप्पा आपल्याला सगळं समजावून सांगतोय आणि प्रत्येक गुणांमधनं काय ना काय आपल्याला घ्यायला सांगतोय. जे प्रत्येक गुण आपण अंतर्भूत केल्यानंतर या कला आपल्याला येणार आहेत आणि वाचा सिद्धी एकमेव अशी कला आहे की जी कला अवगत झाल्याच्या नंतर या सिद्धी आपल्याला पूर्णपणे मिळणार आहेत. या विचारांनी तो पूर्णपणे गार झाला आणि पूर्णपणे गार झाल्यानंतर मुद्गल ऋषीने बाप्पांना सांगितलं की बाप्पा आता मला फक्त तुम्ही सांगा की मी काय करू. आणि बाप्पा म्हणला फक्त तू आता चिंतन कर, मी जे सांगतोय या सगळ्या गोष्टीचा तू शांतपणे विचार कर आणि शांतपणे विचार करून गेल्यानंतर एक एक गोष्ट तुला पूर्णपणे आत्मसात होईल, एक एक गोष्ट तुला पूर्णपणे कळायला लागेल. मग बाप्पा याच्याकरता मी काय करायला पाहिजे. याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट तू ही करायला पाहिजे की तू स्वतःचं अस्तित्व पूर्णपणे सोडून तुला मी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे एक आत्मा म्हणून विचार कर
ज्यावेळेला तू एक आत्मा म्हणून विचार करशील ना, ही कोडी तुला आपोआप 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 एक एक सुटत जातील. मग ही सुटत गेल्यानंतर इकडे बाप्पा पूर्णपणे या सगळ्या गोष्टी हा पूर्णपणे समजावून सांगत होता. मुद्गल ऋषी पूर्णपणे समजून सांगत होते. आणि हे समजून सांगत असताना ह्या नक्की सिद्धींचा वापर कसा करायचा आहे, या कलेचा वापर कसा करायचा आहे की जेणेकरून सिद्धी आपल्याला प्राप्त होतील आणि त्या सिद्धी वापरायची आयुष्यामध्ये गरजच लागणार नाही, बाकी सगळ्या गोष्टी आपोआप होतील. आणि आमच्या हातून सुद्धा कुठेतरी तसं कार्य केलं जाईल जे कार्य एखाद्या सम्राटाच्या हातून होतं, ते कार्य एखाद्या संताच्या हातून होतं, ते एखादं कार्य कुठेतरी बाप्पाच्या हातून होतं. आम्हाला त्या कार्याचं सहभागी व्हायचं आहे म्हणून आम्ही असेच जाणार आहोत ते ज्ञानेश्वर महाराजांकडे आणि नामदेव महाराजांकडे. हे दोघंही समकालीन आहेत. ज्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज होते त्यावेळेला नामदेव महाराज पण होते. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यांची भेट झाली. कितीतरी सुंदर तो प्रसंग आहे म्हणजे. आणि पंढरपुरामध्ये दोघंजण एकत्र भेटलेत. पांडुरंग दोघांचे आराध्य दैवत आहे. इथे नामदेव महाराज समोर बसलेले असताना त्यांच्या पाठीसमोर ज्ञानेश्वर महाराज बसलेत. ज्ञानेश्वर महाराजांच्या पाठीमागे निवृत्ती महाराज बसलेत. आणि मग निवृत्तीनाथांनी दिलेल्या ज्ञानावरती, त्यांनी दिलेल्या गुरुउपदेशावरती एक एक गोष्टींची चर्चा चाललेली आहे म्हणजे. आणि चर्चा चाललेली असताना नामदेव महाराजांनी ज्ञानेश्वर महाराजांना विचारलं की तुम्ही एवढी सगळं प्रगतशीलता आहे, तुम्ही सगळे एवढं प्रगती केलेली आहे आणि हे सगळं करत असताना तुम्ही किती वेळा सिद्धींचा वापर केला आहे. त्यावेळेला त्या गोष्टीकडे बघून ज्ञानेश्वर महाराजांना विचार पडला की खरंच मी सिद्धीचा किती वेळा वापर केला आहे. आणि त्यावेळेला ते उद्गारून म्हणले की फक्त मी 4 वेळा सिद्धींचा वापर केला आहे. आपण सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, ज्ञानेश्वरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्यापैकी बहुत जणांनी हा सत्संग ऐकत असताना त्यांनी ती वाचली असेल, कोणीतरी ती समजावून घेतली असेल आणि कोणीतरी त्याच्यावर चिंतनसुद्धा करत असेल. परंतु आपण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्या चरित्राचा कुठेतरी अभ्यास केला तर ही गोष्ट आपण सुद्धा डोकवून बघू शकतो की ज्ञानेश्वर महाराजांनी किती वेळा सिद्धीची प्राप्ती केली. आणि ते 4 वेळा म्हणतात त्यावेळेला 4 वेळा त्यांनी कधी कधी ती सिद्धी वापरली. तर बघा पहिला प्रसंग की ज्या वेळेला ते पैठणला गेले आणि तुझ्यामध्ये आणि या रेड्यामध्ये एकच आत्मतत्व आहे तर मग हा वेद बोलेल का, त्याच्यावर ते म्हणले हा वेद बोलेल. आणि त्याच्या डोक्यावरती त्यांनी हात ठेवला. त्याच्या डोक्यावरती हात ठेवून त्याला वेद बोलायला लावलं. हे वेद बोलायला लावलं ना, ही सिद्धी होती. त्या सिद्धीच्या जोरावर तो वेद बोलायला लागला. पण कला बघा की त्यांनी पूर्णपणे त्याच्या ठाई एकत्व प्राप्त केलं. त्या रेड्याच्या ठिकाणी ज्या वेळेला ज्ञानेश्वर महाराजांचं स्वतःचं एकत्व प्राप्त झालं ना, तो रेडासुद्धा वेद बोलायला लागला. दुसरा चमत्कार आपण आत्ताच सत्संगामध्ये ऐकलेला होता की चांगदेवांना ज्यावेळेला ते भेटायला गेले त्यावेळेला त्यांनी भिंत चालवली आणि ते भिंत चालवून घेऊन गेले. एक निर्जीव वस्तू चालवून ते चांगदेवाला भेटायला गेले. त्यामागे सुद्धा उद्देश काय होता तर 1400 वर्ष आयुष्य जगत असलेल्या चांगदेवाचा अहंकार घालवणं, याच्याकरता ती निर्जीव भिंत चालवली. कुठेही स्वतःकरता, चमत्काराकरता किंवा स्वतःचं नाव मोठं करण्याकरता त्या सिद्धीचा नाही वापर केला. तिसरी गोष्ट आहे की बहिणींनी हट्ट धरला की मला मांडे भाजायचे आहेत, आज मला मांडे करायचे आहेत. आणि त्यावेळेला स्वतःच्या शरीरामधला अग्नी आपल्या पाठीमध्ये एकवटवला आणि तो एकवटवून त्याच्यावरती म्हणले की ह्याच्यावरती मांडे भाज. खापर नाही मिळालं म्हणून काय झालं, कोणी खापर दिलेलं फुटलं म्हणून काय झालं, तुझी इच्छा आहे ना तर माझ्या पाठीवरती मांडे भाज. आणि मुक्ताईंनी त्यांच्या पाठीवरती मांडे भाजले. तिसऱ्यांदा सिद्धीचा वापर केला आणि संपूर्ण आयुष्यामध्ये 4थ्यांदा सिद्धीचा वापर केला. केव्हा केला तर ज्यावेळेला सच्चिदानंद बाबांची ज्यावेळेला प्रेतयात्रा चाललेली होती आणि त्या प्रेतयात्रेच्या पाठीमागे त्यांची पत्नी सती जायला चाललेली होती. ही 4ही संन्यासी मुलं तेजोपुंज दिसली आणि तेजोपुंज बघितल्यानंतर त्या सती जाणाऱ्या बाईला, त्या सच्चिदानंद बाबांच्या हिला पत्नीला असं वाटलं की आता आपण सती चाललेलो आहे, आपल्या आयुष्यातलं शेवटचं कर्म आहे आणि ते कर्म करत असताना कुठेतरी यांचे आशीर्वाद आपल्याला हवे. म्हणून ते आशीर्वाद घेण्याकरता त्यांच्या पाया पडते आणि पाया पडल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आशीर्वाद देतात की अष्टपुत्र सौभाग्यवती भव, तू सौभाग्यवती राहा, तुझे पुत्र पौत्र होऊ देत. हे सगळं आशीर्वाद ऐकल्यानंतर ती म्हणते महाराज तुम्ही आशीर्वाद दिल्याबद्दल आभारी आहे, पण आता ह्या जन्मामध्ये नको, तो पुढच्या जन्मामध्ये कामी येईल. त्यावेळेला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगं बाई काय झालं, का माझा आशीर्वाद सफल होणार नाही. त्यावेळेला ती म्हणते की पुढे चाललेली प्रेतयात्रा जी आहे ती माझ्या नवऱ्याची आहे आणि मी आता सती चाललेली आहे. त्यावेळेला ते म्हणले की कोण म्हणतं तो गेला, ठेव त्याला खाली ठेवायला सांग आणि त्याला हाक मार, कुठे बघतो गेलाय म्हणून. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रेतयात्रा ती चाललेली होती. त्या प्रेताला खाली ठेवलं गेलं आणि फक्त सच्चिदानंदांना हाक मारल्यानंतर त्या ठिकाणी ते उठून बसले. ज्यावेळेला ते उठून बसले त्यावेळेला सगळ्यांना त्यांच्यावरती विश्वास बसला की हे कोणीतरी देव आहेत. सगळेजण नतमस्तक झाले आणि त्यावेळेला सच्चिदानंद बाबांनी विचारलं की आता माझ्या आयुष्याचं मी काय करू, तुमच्यामुळे मिळालेलं हे आयुष्य याचं काय करू. त्यावेळेला ते म्हणले अरे माझ्याबरोबर चल, मला ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता कोणीतरी हवं आहे. म्हणून मग त्यांना घेऊन नेवासाला गेले. ज्ञानेश्वर महाराजांनी ती सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ती लिहिली.
तर ह्याप्रमाणे आपल्या सिद्धीचा वापर करून एखाद्याला आयुष्य प्राप्त करून द्यायचं, ते आयुष्यसुद्धा त्या अनमोल कार्याकरता वापर करून द्यायचं, इतकं शुद्ध ताकद सिद्धीची आहे. आणि ही ताकद आपल्यामध्ये असताना, हे सगळं आपल्यामध्ये असताना त्याचा कुठेही लवलेश नाही. बघा, ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यामध्ये कितीतरी अपमानाचे प्रसंग आले असतील, त्यांनी ते शांतपणे सहन केले, म्हणजे त्यांच्यामध्ये सहनशीलता आहे ते त्यांनी दाखवलं. कुठेतरी ते विनम्र आहे ते त्यांनी दाखवलं, कुठेतरी त्यांनी नम्रता दाखवली, कुठेतरी त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे ज्ञानाची ओळख करून दिली, कुठेतरी त्यांनी पूर्णपणे गुरुबद्दल आदर दाखवला, कुठेतरी त्यांनी स्थिरता दाखवली, कुठेतरी त्यांनी प्रेम दाखवलं, कुठेतरी त्यांनी विश्वास दाखवला, कुठेतरी त्यांनी स्थिरता दाखवली. आणि या सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या आणि सांगितलं की फक्त आयुष्य या कलांवरती, या गुणांवरती जगलो आहे आणि आयुष्यामध्ये सिद्धी फक्त 4 वेळा वापरली आहे. 24च्या 24 सिद्धी ज्यांच्या पायाशी नतमस्तक आहेत ती ज्ञानेश्वर माऊली नामदेव महाराजांना सांगते की मी फक्त आयुष्यामध्ये 4 वेळा माझ्या सिद्धींचा वापर केला आहे. आज नामदेव महाराज त्यांच्यासमोर ऐकताना पूर्णपणे पाणी होतात. आणि कदाचित नामदेव महाराजांच्या आयुष्यामध्ये प्रश्न विचारला तर नामदेव महाराजांचं कार्य मोठं आहे. त्यांनी ही आपली वैष्णव परंपरा पूर्णपणे म्हणजे दिल्लीमध्ये, पंजाबमध्ये अनेक ठिकाणी प्रचारार्थ नेलेली आहे. यूपीमध्ये सुद्धा जाऊन त्यांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला आहे. तो प्रचार करत असताना अनेक आणि उत्तम अशी उदाहरणं आहेत. आपण दिल्लीला जातो, दिल्लीला संपूर्ण वैष्णव समाजाची मागणी आहे की नामदेव महाराजांचं या ठिकाणी स्मारक बनावं. ते ह्याच्याकरता की दिल्लीच्या बादशाहाने ज्यावेळेला त्यांना दरबारामध्ये बोलवलं आणि केवळ त्यांचा अपमान करण्याकरता, वैष्णवांची व्हॅल्यू काय आहे तर ती 0 आहे, वैष्णव धर्माचं काय मोठं कौतुक आहे तर 0 कौतुक आहे दाखवण्याकरता नामदेव महाराजांना बोलवलं आणि त्यांच्यासमोर गाय कापून टाकली. गाय मृत्युमुखी खाली पडले आणि म्हणले, काय तुमच्या धर्मामध्ये ताकद आहे ती दाखवा, ही गाय तुम्ही जिवंत करू शकाल का? नामदेव महाराजांनी फक्त स्पर्श केला आणि गाय जिवंत झाली. बादशाने ती पुन्हा मारली, नामदेव महाराजांनी पुन्हा स्पर्श केला, ती जिवंत केली. इतिहास नोंद अशी आहे की 6 वेळा बादशाने ती मारली आणि 6ही वेळेला नामदेव महाराजांनी ती जिवंत केली. तिथे वैष्णव धर्माचा स्वीकार, वैष्णव धर्म कुठेतरी आहे, यांच्यामध्ये जाज्वल्य आहे, यांच्यामध्ये जागृती आहे, हे पूर्णपणे बादशाला समजलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्रास देणं कमी केलं, उपद्रव करणं कमी करणं. आज या वैष्णव समाजाची, वैष्णव धर्माची पूर्णपणे मागणी आहे की त्या दिल्लीमध्ये नामदेव महाराजांच्या ह्या ज्या चरित्रामधल्या भागाची, नामदेव महाराजांच्या चमत्काराची, त्यांनी सिद्ध केलेल्या या सिद्धीची कुठेतरी नोंद घेतली गेली पाहिजे आणि त्या ठिकाणी नामदेव महाराजांचं एखादं स्मारक असायला पाहिजे. हा फक्त तात्कालीन विषय आहे म्हणून मी तुम्हाला इथे अपडेट करतोय. आपला मुख्य विषय हा आहे की सिद्धी आम्हाला तेव्हाच प्राप्त होतील जेव्हा आम्ही कला पूर्णपणे वापरू, आम्ही वाचा सिद्धी पूर्णपणे वापरू. आणि त्याच्याकरता फक्त आम्हाला कमी बोलायचं आहे आणि आता आम्ही जे बोलणार आहे ना ते सत्य होणार आहे, तर त्याचा कुठेतरी अनुभव घ्यायला पाहिजे. ज्यावेळेला त्याचा अनुभव घेऊ ना त्याच्या वेळेला आमचा विश्वास बसेल आणि एकदा आमचा विश्वास बसला ना की मग 23च्या 23 सिद्धी, अगदी 24वी मोक्षावी सिद्धीसुद्धा आमच्यापासून लांब नसेल, वाचासिद्धी आमच्याकडे असेल आणि आम्ही सगळ्यांचं कल्याण करू शकू. तेव्हा या गोष्टीचं चिंतन करूया. आज इथेच थांबूया. ओम साईराम.